नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी गणेश उत्सव स्पेशल मोदकाची सिरीज सुरू केलेली आहे. तर त्यातील हे 5 नंबरचे मोदक आहे, ते म्हणजे चॉकलेटी मोदक. तर हे चॉकलेटचा वापर न करता बनवण्यात येणारे चॉकलेटी मोदक आहे. अशा प्रकारचे मोदक या गणेश उत्सवाला तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी नक्की बनवा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम हे मोदक बनवण्याकरता मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. दूध आपल्याला हलकसं गरम करायचं आहे, जास्त दूध आपल्याला तापवायचं नाही. आता यामध्ये घालायचं आहे 1 वाटी दूध पावडर. तर 1 वाटी दूध पावडरसाठी अर्धी वाटीच दूध घ्यायचं आहे. जास्त दूध घातलं तर हे जास्त पातळ होईल मिश्रण, त्यामुळे आपल्याला अर्धी वाटी दूध आणि 1 वाटी दूध पावडर घ्यायचं आहे. आणि यामध्ये अशा प्रकारे मिक्स करायचं आहे जेणेकरून यातील गुठळ्या मोडल्या जाईल. याऐवजी तुम्ही दुधामध्ये आधीच दूध पावडर घालून ते मिक्स केलं आणि त्यानंतर तापवलं तरीही चालेल. तर यामध्ये जर गुठळ्या झाल्या असेल तर याला आपण जे एग्स फेटर म्हणतात त्याने सुद्धा आपण याला फेटू शकतो, जेणेकरून यातील संपूर्ण गुठळ्या ह्या मोडल्या जाईल. आता यामध्ये घालायचे आहे अर्धी वाटी साखर. साखरेचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जास्त साखर हवी असेल तर थोडी जास्त घातली तरीही चालते. तर अशा प्रकारे मी एग्स फेटरनी हे छान असं फेटून घेणार आहे, जेणेकरून यातील या गुठळ्या मोडल्या जाईल. यातील गुठळ्या छान अशा मोडल्या गेलेल्या आहे. आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे या मोदकाला छान अशी शाईन सुद्धा येते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. आता हलकसं हे दूध पावडर जे आहे हे थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे कोको पावडर. तर 2 चमचे मी यामध्ये कोको पावडर घातलेली आहे व याला सुद्धा यामध्ये छान असं मिक्स करायचं आहे. दूध पावडर हे या सगळ्या मिश्रणामध्ये एकजीव होईपर्यंत आपल्याला याला फेटत राहायचं आहे, परंतु आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे. तर मी या ठिकाणी कढई चेंज केलेली आहे, कारण स्टीलची कढई घेतल्यामुळे ते स्टीलच्या कढईला खालून लागत असल्यामुळे मी कढई चेंज केलेली आहे. मी या ठिकाणी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा स्टीलची कढई वापरू नका. हे मिश्रण छान असं घट्ट होईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवर परतत राहायचं आहे. मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे घट्ट करायचं आहे. जर पातळ झालं तर आपल्याला मोदक बनवता येणार नाही. तर आता याला गरम असतानाच आपल्याला याचे मोदक बनवायचे आहे. थंड झाल्यावर मोदक छान असे शेपमध्ये येणार नाही, त्यामुळे गरम असतानाच आपल्याला याचे मोदक करायचे आहे. तर अशा प्रकारे मोदकच्या साच्यामध्ये आपल्याला टाकून त्यानंतर बोटांनी छान असं प्रेस करून आपल्याला हे मोदक बनवायचे आहे. तर या मिश्रणाला छान असं बोटांनी प्रेस करायचं आहे, जेणेकरून याला छान असा मोदकाचा आकार येईल व याला छान असा शेप बसला जाईल. अशा प्रकारे या मोदकाच्या साच्याने आपण छान असे मोदक बनवून घेऊया. 11 मोदक या मिश्रणाचे होतात. तुम्ही हाताने सुद्धा याला शेप देऊ शकता. हे मोदक करायला अतिशय सोपी आहे, खूप झटपट सुद्धा होतात. तर मस्त असा हा चॉकलेट न वापरता चॉकलेटी मोदक तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा हा मोदक झालेला आहे. दिसायला तर सुंदर दिसत आहे, परंतु खायला अतिशय उत्तम लागतो. अगदी पेढा खाल्ल्यासारखा आणि चॉकलेट खाल्ल्यासारखी याची चव लागते. अशा प्रकारे मी संपूर्ण मोदक तयार करून घेणार आहे. करायला अजिबात वेळ लागत नाही, त्यामुळे अशा प्रकारचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरातील मोठे व लहान जे मुलं आहेत ते खूप जास्त खुश होतील आणि चव सुद्धा याची खूप छान आहे. त्यामुळे या गणेश उत्सवाला अशा प्रकारचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर अशा प्रकारे मी संपूर्ण मोदक तयार करून घेतलेले आहे. छान असे एकसारखे हे मोदक झालेले आहे. दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहे आणि खायला तर अप्रतिम आहेच. आता मी याला थोडासा चांदीचा वर्क लावणार आहे सजावटीसाठी. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नाही लावला तरीही चालेल, ऑप्शनल आहे. चांदीचा वर्क लावल्यामुळे हे जे मोदक आहे हे छान असे अट्रॅक्टिव्ह दिसतात, त्यामुळे मी याला थोडासा चांदीचा वर्क लावलेला आहे. तर अशा प्रकारे मी संपूर्ण मोदकाला चांदीचा वर्क लावलेला आहे. तर अशा प्रकारे
अवघ्या 15 मिनिटात होणारे चॉकलेट न वापरता चॉकलेटी मोदक तयार आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे मोदक नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येईल व नवनवीन मोदकाच्या व नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढची मोदक रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.